हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? बरे आहेत का? बरीच राहा. मी आहे मीना देडे. चला तर आज भरपूर टाईमच्या नंतर व्हिडिओ आहे. बरेच दिवस झाला व्हिडिओ टाकला नाही. तर आजचा विषय असा आहे, आम्ही सत्संगला जातो. ह्याला आता देडे साहेब गेल्यात सत्संगला. मी बसले दुकानवर. सत्संग कुठले ते तुम्हाला सांगते. निरंकारी सत्संग. जे जातात त्यांना माहीतच असेल, जे जात नाहीत त्यांना सांगते. निरंकारी सत्संगला जातो. आणि आता समागम आलाय, निरंकारी संत समागम. खूप छान असता नजारा. समागमचा खूप छान नजारा असतो. ज्याला यायचं आहे ते या. आणि नजारा बघूनच असं जीव अंगाला काटा येतो, एवढा नजारा छान असतो. खूप देशातून गावोगाववरून खूप लांबून लोक येतात समागमला. समागम ह्याच्यात नोव्हेंबरमध्ये तर कस्टमर आलं होतं. ह्याला नोव्हेंबरमध्ये दिल्लीला असतं, हरियाणाला. तिकडं पण भरपूर हे असते, गर्दी असते, लांबून लोक येतात. आणि ह्याला जानेवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये असतं, पण इकडं कधी मुंबई, कधी पुणे. आणि ह्या वर्षी सांगलीला आहे, सांगली महाराष्ट्र संत समागम. तर खूपच छान नजारा असतो समागमचा. येऊन एक वेळा भेट द्या. असं 24, 25, 26 जानेवारी. आणि हे आहे ठिकाण आहे सांगलीवाडी, इस्लामपूर रोड. खूपच छान नजारा बघायला भेटेल तुम्हाला. एक वेळा येऊन बघा समागमला, परत सत्संग करा. तर समागमचा नजारा बघण्यासाठी नक्कीच या. खूप छान वाटेल तुम्हाला समागमचा नजारा बघून. आणि किती व्यवस्था असते, किती हे असते, ती तुम्ही बघूनच घ्या एक वेळा येऊन. जास्त लांब असेल तर सत्संग करून मग बघा. पण जवळ असेल तर सांगलीच्या आजूबाजूवाले असले तर नक्कीच या, भेट द्या एक वेळा समागमला. बघा कसं वाटतंय, गुरुचे वचन ऐकल्यावर काय वाटतंय, कसं मन शांत असतंय, समाधान असतंय. कशातच मन बेचैन होत नाही, कशालाच मन एकदम शांत समाधान वाटतंय सत्संग केल्यावर. आम्ही पण जातो सत्संगला. कधी देडे साहेब जातात, कधी तरी मी जाते. देडे साहेब जातात. हप्त्यातून 1-2 वेळा सत्संग असते इथं. आणि समागमला तर मोठे समागम 2 असतात, नोव्हेंबर आणि जानेवारीमध्ये समागम. आता सांगलीला आहे. नक्कीच आजूबाजूवाल्यांनी भेट द्या, छान वाटेल तुम्हाला. समागम आहे तर तेच कुठून संत लोक येतात लांबून. तर बघा सेवा कशी असते. आणि किती पण मोठे नोकरीवाले असले, किती पण मोठे पगारवाले असले तरी तिथं जाऊन किती सेवा छान करतात. सगळी सेवा करतात. बाथरूम साफ करतात, अशी सेवा करतात. तर गुरुचं वचन आणल्याला सर्व काय करतात. गुरुच्या वचनावर चाललं की सुख, शांती, समाधान सर्व काही जीवनात येतं. तुम्ही पण बघा या. निरंकारी संत समागम आहे, ठिकाण सांगली. तर नक्कीच या. चला, धन निरंकारजी.